नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानपत्राचे महत्त्व या विषयावर तुमचे विचार लिहा असा हमखास प्रश्न परीक्षेत विचारला जातो. चला तर मग बघूया याचे उत्तर कसे लिहावे. संगणकामुळे आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळायला लागल्यात. टीव्हीवर इतके चॅनल्स आहेत की त्यामुळे घटना घडली की काही सेकंदातच आपल्यापर्यंत बातमी येते. हे खरं असलं तरी वर्तमानपत्र हेच बातम्या वाचायचे सुंदर अनुभव देणारे माध्यम आहे. कितीही प्रगती झाली तरी वर्तमानपत्राचे वाचन समाधान देणारे असते याबद्दल दुमत नाही. वर्तमानपत्र वाचताना बातम्या, अग्रलेख, जाहिराती सर्व आपल्यासमोर असते. आपल्याला जे वाचायचे असते ते वाचू शकतो, परंतु दूरदर्शनवर मात्र जे दिसतं तेच बघावं लागतं, ऐकावं लागतं. त्यांच्या नियमाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे बातम्या, जाहिराती तसेच ठळक घडामोडीवर विशेष कार्यक्रम प्रसारित करतात. वर्तमानपत्र वाचताना काही महत्त्वाच्या नोंदी असतात, टिपा असतात, सूचना असतात, बाजारभाव असतात, जाहिराती, नोकरी, घर, जागा, खरेदी विक्री सर्व वाचायला मिळते. ऑनलाईनचं मात्र तसं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी साईट असते, लिंक असते. मिळालं नाही तर शोधावं लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनच्या मर्यादा असतात. वर्तमानपत्राचं असं नाही. एका ठिकाणी बसून आपले दोन्ही हात जेवढे पसरवू शकतात तेवढा पेपर पसरवू शकतो. एका वेळेस दोघं पेपर वाचू शकतात. काही पानं एकच असतात, त्यामुळे वर्तमानपत्राचं तेवढंच पान घेऊन एखादी व्यक्ती दुसरीकडे बसून वाचू शकते. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय समाधान मिळत नाहीच, पण दिवसभर चुकल्यासारखं वाटत राहतं. म्हणून वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्राचे महत्त्व खूप आहे आणि हे अबाधित सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे वैचारिक लेखन कसे वाटले आणि अजून कोणत्या विषयावर वैचारिक लेखन हवे आहे ते कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा, मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा. बाय बाय.